पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका गावामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेला त्या गावामधून पुण्याला जायचं होतं। मग पुण्याला जाण्यासाठी ती रोडच्या कडेला उभी असतानाच त्या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि त्या महिलेला म्हणला, चला मी तुम्हाला पुण्याला सोडतो। मग असं सांगितल्यानंतर ती महिला त्या अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसली। आता त्याची गाडी सुद्धा काही लई मोठी नव्हती, त्याची मोटरसायकल होती। मग त्या मोटरसायकलवर ती महिला बसली आणि तो माणूस तिला पुण्याच्या दिशेने घेऊन गेला। मग काही अंतरावर घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रेल्वे पटरीचा ब्रिज लागला आणि त्या ठिकाणी सुनसान स्थळ होतं, आजूबाजूला कोणी नव्हतं, झाडाझुडपाचा परिसर होता। त्या परिसरामध्ये त्या व्यक्तीनं गाडी थांबवली आणि त्या महिलेला धमकी द्यायला सुरुवात केली। त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, रोडच्या कडेला नेलं आणि झाडाझुडपात नेऊन त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यानं त्या महिलेला सोडलंच नाही। जेव्हा त्या महिलेची त्या सगळ्या प्रकरणातून सुटका झाली, लगेचच त्या महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना होती ती मध्यरात्री घडलेली घटना होती आणि जेव्हा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर आरोपीला पकडणं हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं। कारण की आजूबाजूला परिसरामध्ये जास्त काही CCTV कॅमेरे नव्हते, तरीसुद्धा पोलिसांनी 100 CCTV कॅमेरे तपासले, आजूबाजूच्या खबरी लोकांची मदत घेतली आणि अखेर त्या आरोपीपर्यंत पोहोचले। तेव्हा समजलं की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या गावामधून पुण्याला जाणारी एक महिला होती। तारीख होती 10 सप्टेंबर 2025 ची। 10 सप्टेंबर 2025च्या मध्यरात्री ही महिला पुण्याला जाण्यासाठी निघालेली होती, पण मात्र त्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती मोटरसायकल घेऊन आला होता आणि या महिलेला म्हणला, चला तुम्हाला पुण्याला नेऊन सोडतो। पुण्याला नेऊन सोडतो म्हणला, गाडीवर बसवलं। आता ही महिला सुद्धा त्या पुरुषाच्या गाडीवर बसली, काही अंतरावर गेली आणि काही अंतरावर असणारं एक मळद नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी एक रेल्वे ब्रिज आहे आणि त्या रेल्वे ब्रिजच्या बाजूला झाडाझुडपाचा परिसर आहे। त्याच झाडाझुडपाच्या परिसरामध्ये या महिलेला त्या आरोपीनं नेलं, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्या महिलेला सोडलं नाही। जेव्हा त्या महिलेची सुटका झाली तेव्हा त्या महिलेनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, आरोपी विरोधात रीतसर तक्रार दाखल केली। पण मात्र आरोपी ओळखीचा नव्हता, काही नव्हता, कुठला आहे काय आहे माहीत नव्हतं, तरीसुद्धा तक्रार दाखल केली होती, FIR दाखल झाला होता। आता पोलिसांसमोर आरोपीला पकडायचा मोठा प्रयत्न करायचा होता। तेव्हा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामधले 100 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे तपासले होते। आरोपीला पकडण्यासाठी 6 पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते। पोलिसांच्या पद्धतीने शोध घेत होते, आजूबाजूच्या लोकांना विचारून हे करून ते करून पोलीस त्या आरोपीचा शोध घेत होते। अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर त्या आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि ज्या पद्धतीने महिलेनं त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दिली, त्या तक्रारीनुसार त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू आहे। पण मात्र आता महिला मध्यरात्री त्या ठिकाणी काय करत होती, अनोळखी व्यक्तीवर विश्वास तिनं का ठेवला होता, असे वेगवेगळे प्रश्न अनेक जण विचारत आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं महिलेनं तक्रार दिली आहे त्यानुसार बातमी समोर आलेली आहे। पण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे हे पोलीस तपासातून समोर येणारच आहे। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामधून आपल्याला एक गोष्ट समजते की महिलांनी, मुलींनी, तरुणींनी कुठं जात असताना, कुठून येत असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे। कोणत्याही प्रवासामध्ये कोणाकडून काही खायला नाही पाहिजे, प्यायला नाही पाहिजे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही, नाहीतर काहीतरी घटना घडणार नाही। त्यामुळे जर आपण अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही तर अशा पद्धतीच्या घटना थांबू शकतात, असं सुद्धा बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो।